तब्बल 5 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय। महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाहीयेत। या राज्यामधल्या तब्बल 29 महानगरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्यांचा गाडा सध्या प्रशासक हाकतायत। कधी कोरोना, कधी प्रभाग रचना, तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा। यामुळे या निवडणुका रखडलेल्या राहिल्या। पण शेवटी सर्वोच्च न्यायालयानं या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आणि राज्यामध्ये या निवडणुकांची तयारी सुरू झाली। डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये या निवडणुका होणार असं गृहीत धरलं गेलं आणि असं असताना आता या निवडणुका घेऊच नका अशी मागणी व्हायला लागली आहे। बरं, ही मागणी करतंय कोण? ही मागणी करतायत राज्यातले विरोधी पक्ष। खरं तर सरकार निवडणुका घेत नाहीये असा आरोप विरोधी पक्षांचाच होता। मग आता जेव्हा निवडणुका घोषित व्हायची वेळ आली तेव्हा विरोधक अशी मागणी का करतायत? याचं कारण आहे मतदार याद्या। केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्या सदोष आहेत आणि याच याद्यांच्या आधारे विधानसभेच्या निवडणुका झाल्या। निवडणुकांनंतर या याद्यांवरून देशभरात रान उठलं, पण पुन्हा त्याच याद्या वापरून निवडणुका घेतल्या जातायत असा आरोप विरोधकांचा आहे आणि म्हणूनच विरोधकांनी थेट या निवडणुका घेऊच नका अशी मागणी केली आहे। खरं बघायचं तर लोकशाहीमध्ये निवडणुका हा सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया असलेला भाग। निवडणुका जितक्या महत्त्वाच्या असतात तितकंच महत्त्वाचं असतं त्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं होणं आणि निपक्षपातीपणे पार पडणं। रोजच्या जगण्याशी संबंधित असलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका 5-5 वर्ष न होणं हा ना लोकशाहीचा सन्मान आहे ना त्या लोकशाहीमधल्या लोकांचा सन्मान आहे। पण जेव्हा त्या निवडणुका होतात तेव्हा त्यामध्ये कोणतेही प्रश्न उपस्थित होऊ देऊ नये ही सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी असते। मतदार याद्या सुधारण्याची मागणी करणं हा विरोधकांचा अधिकार आहे, पण सदोष याद्यांसह निवडणुका घेऊ नका अशी मागणी जर करावी लागत असेल तर प्रश्न प्रचंड गंभीर आहे आणि याच प्रश्नाबद्दल आज आपण बोलणार।